व्हेजचा, फ्राय राईस आहे व्हेज, चपाती आहे इथे, काकडी, त्याच्यानंतर इथे हे ढोकले, ढोकलेची आवाज, लॉग गाठनेवाला, घास काटनेवाला, चाकू फिरपत. शेण आणि पाणी हे सगळं एकत्र करून दुसऱ्या टँकमध्ये सोडलं जातं. त्याच्यानंतर त्याला 1.5-2 महिन्यासाठी सडवलं जातं. डबल बन जाएंगे, आपकी नजर में नहीं आएंगे. चलो डबल कॉइन्स बन जाओ, हाथ में बंद. कौन बजाए बांसुरी. आईचं पत्र हरवलं. पुरी ट्राय करू पुरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बायकोची लयच कटकट होती. कधी काल मला बोलले की कुठेतरी फिरायला चला, त्याच्यासाठी आता सध्या आलेलो आहे मॉन्टेरिया विलेज या ठिकाणी. म्हणजे की आपण साधारणतः पनवेलहून तर खोपोलीला जात असेल तर डाव्या साईडला मॉन्टेरिया विलेज म्हणून आहे. त्याचं मॉन्टेरिया विलेजमध्ये कसं एक विलेज थीम आहे. त्याच्यामध्ये हे जे डेव्हलप केले गोविंद वाघेला म्हणून आहेत, ह्यांनी साधारणतः 36 एकरमध्ये हे जे विलेज थीम आहे ही त्यांनी बनवलेली आहे. साधारणतः मला वाटतं 2022च्या आसपास हे सुरू केलं आहे मॉन्टेरिया विलेज. आणि हे खूप एक आपल्याला गावचं कल्चर कसं आहे, त्याचं कसं काही गोष्टी असतात हे तुम्हाला याचा अनुभव देत असतं. तर ह्या आज आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे. तर चला जास्त वेळ नाही लावता, आपण हा व्हिडिओ सुरू करतो आणि तुम्हाला दाखवू मॉन्टेरिया विलेज. आणि हे टोप्या वगैरे दिल्यात ह्या लोकांनी. हाय, मॉन्टेरिया विलेज बघा कसं वाटतं. आणि तुला? मला खूप छान वाटते. बघू आता आतमध्ये आणखी काय काय ह्या लोकांनी दाखव. इथे किती मस्त यांनी केलं बघा. हे कसं वाटतंय पप्पाला सांग. असं क्रिएटिव्ह केलं बघा. इथे छोट्या मुलांचे इथे एक हे मध्ये कुंडी आहे आणि खाली बघा कसा आकार दिला आहे. इथे ट्रॅक्टर वगैरे आहे बघा. इकडे नर्सरी आहे. एंट्री केल्या की लेफ्ट साईडला आपल्याला एक शॉप बघायला भेटतो. इथे राईट साईडला इकडे ट्रॅक्टर लागला आहे. ट्रॅक्टर सफारी देखील आहे. मॉन्टेरिया विलेज ट्रॅक्टर ट्रॉली राईड आहे. आणि इकडे बघा स्विमिंगचं पूलचं हे सगळं दिलेलं आहे. इथे मॅप लावला थोडक्यात. स्विमिंग पूल वगैरे, अजून काही रेन डान्स, काला मंदिर, ठेका म्हणजे ठेका द बार, हां रेस्टिंग एरिया आहे. तर मित्रांनो, आपण आता सध्या चालवलो आहे नाश्ता करायला. याचं नाश्त्याचं टायमिंग आहे 9:30 ते 10:30. ॲक्च्युली आपल्या इथं 11 वाजल्यात, पण ते लोक बोलले की नाश्ता आहे अजून, लवकर जावं. तर आपण पटपट नाश्ता करूया आणि अजून पुढच्या काही गोष्टी एक्सप्लोअर करूया. तर बघा इथं केळं आहे, पपई, सलाड, खरबूज. चला आपण घेऊया आता एक एक. पायनॅपल, कलिंगडा, ही आहे, चटणी आहे, इथं शेव, इथं बुंदी आहे, पराठा, लोणचं, दही, ते सांबर आहे. हे काय चटणी आहे ना, इथं टमाटर चटणी, इडली आहे. ओके, इथे इडली. आणि इथे मला वाटतं हे नाही चणा आणि म्हणजे हा छोल्याची भाजी वाटतं. इथं कांदा, लिंबू, पुरी आणि इथं हे एवढं सगळं आहे. मी आता ट्राय करणार आहे. आता काय बघू, थोडं थोडं घेऊ याच्यातलं. चला आता प्लेट आपली भरूया. एक नंबर, छान आहे, मस्त. खाऊन बघ तसं चांगलं लागतंय, पण खाऊन बघ कसं छान. गोड आहे कलिंगड ना. पुरी आता ट्राय करू. पुरी इथे नर्सरी आहे बघा. हो का, इथं आतमध्ये आलं की इथे इंडोर गेम आहेत. त्याच्या हे बघा इथं स्टेसाठी रूम वगैरे आहे तिथे. आणि तिकडे स्विमिंग पूल आहे बघा तिकडल्या साईडला. चला आता इथून आपण स्विमिंग पूलला जाऊया. आता इकडे काय हां इंडोर गेम्स आहे तिकडे. स्विमिंग पूल बघूया. आणि इकडे हां चला स्विमिंग पूल. स्विमिंग पूलच्या इथं आलो आहे आपण सध्या आता. हा बघा, म्हणजे आपल्याला तुम्हाला स्टे वगैरे करायचं असेल तर या रूम मध्ये तुम्ही स्टे करू शकता. आणि हे बघा स्विमिंग पूल मस्त भारी आहे ना, एकदम चकाचक. क्लीन पाणी इकडे. बैलगाडी शेतामध्ये यूज करू शकता. बैलगाडी आहे, पुढे ट्रॅक्टर आहे. अच्छा,
त्याच्यासोबत आपण सेल्फी वगैरे काढू शकतो. हे जसे की बैलगाडी आहे, हे इथं ट्रॅक्टर आहे, इथं विहीर आहे बघा. त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे, इथं MIT आहे. विहीर बघा किती खोल आहे बघा, क्रिस्टल क्लिअर पाणी आहे बघा, तळ दिसतोय मला. गाव ठिकाणचं कसं घर असतं ती आहे बघा इथे. आणि घरामध्ये आल्यानंतर पहिल्या जुन्या आठवणी ताज्या केलेल्या इथे. TV बघा, TV आहे इथे, ही साऊंड सिस्टीम आहे, आवाज आवडतो. सचिन रस इथं टेप आहे बघा. तसंच अजून इथे कपाट आहे. त्याच्यानंतर ही आरसा बघा जुना बघायला भेटतो आपल्याला इथे. दरवाजा बघा कसा एकदम जुन्या टाईपचा. इथे आपलं शाहू महाराज, स्वामी विवेकानंद असे फोटो लावले. गाडगे महाराज, गाडगे बाबा. हॅलो पोलीस स्टेशन, मी मॉन्टेरिया विलेजला आलो आहे. हे काय आहे काय माहीत नाही आपल्याला. तुम्हाला माहीत असेल तुम्ही सांगू शकताय. त्याच्यानंतर इथे MIT आहे, MIT पेट्या बिट्या बघा, यंत्र आहेत बघा, शेतीची अवजारे आहेत. हे जू आहे. त्याच्यानंतर हा बघा टिकाव खोरं, ज्वारी काढायचं का काहीतरी यंत्र आहे. त्याच्यानंतर हे नांग पाटील बसलेत बघा, आणि ह्या दळतात. चला आता ह्या झोपड्याच्या घराच्या इथनं जाऊ आपण पुढे. क्या रेट है इसका? 100 रुपीज़. पंक्चर का दुकान इधर. हे काय काय आहे, सूट वगैरे का? अच्छा, कपडे शॉप आहे. विकायला पण आहेत का? अच्छा. बघा गोटी सोडा वगैरे. इकडं आईस्क्रीम. संजय गणपत कुंभार त्यांचं घर आहे. अन्नपूर्णा भोजनालय. प्रत्येक घरापुढं बघा हे असं पाण्याची सोय ठेवलेली आहे बघा. पाणी आणि इथे न्हाव्याचं दुकान बघा इथे. नाही सॉरी इथे बघा विणकामाचं आहे बघा इथे. इकडे विणकाम चालू आहे. इथे नाही काही. अच्छा, कोणाचं आलं का? आईचं पत्र हरवलं. हे बघा पोस्ट ऑफिस. इकडं बघा आपलं सरपंचाचं घर आहे बघा. आणि इथं बांबू बसून बघा इथं टोपली बनवल्यात. हे बघा, ये देखिए, ये है ना जॉइंट किया अपन ने. हाँ. और ये ऊपर से लेते हैं. एक ये ऊपर से आता है. हाँ. और एक अंदर से आता है. हाँ. ये आगे वाला होता है और ये पीछे वाला होता है. और ये आगे वाला आगे चलता है. हाँ. पीछे वाला पीछे चलता है. हाँ, एक ऊपर चलता है, एक नीचे चलता है. अच्छा. बस एक छूटता जाता है. ऐसा ये जैसे कि ये छूट जाएगा. हाँ. फिर आगे की ओर ये चलेगा. हाँ. तो इसके ऊपर से लॉक होगा, ये ऊपर से आएगा और ये है ना अंदर से आएगा. आगे वाला ये आगे वाला इसमें से गावाला काही कडे विणताना बघितलं नाही का? आगे वाला. सायकलची रायडिंग बघा आहे. आजी काय करते तिथे? काय करते आजीला म्हणावया? हे बघा हे कुठची म्हणजे काचेचा बंगला बनवलाय. हवा बघा आता भाऊला
चला कुछ ये राजस्थान का पपेट शो है, कठपुतली डांस। अच्छा कठपुतली डांस पपेट शो। कठपुतली डांस था पहले, रोल टाइम पहले ना कोई मूवी थी, हाँ। ना फोन थे, ना कुछ भी नहीं था। हाँ। राजस्थान का कठपुतली डांस होता था, अच्छा हर जगह होता था। हाँ और अब तो कम जगह होता है, अब तो होता भी नहीं है। हाँ तो 300 साल पुराना हमारा आर्ट है राजस्थान का, अच्छा फनी कलेक्टर राजस्थानी डांस। अच्छा पपेट शो। अरे कुठून पडले हो? ये देखिए आपके सामने आ चुकी है राजस्थान से चलकर अनारकली। अनारकली सब लोगों को नमस्कार करो, नमस्कार नमस्कार नमस्कार। तो अनारकली आपको राजस्थानी गाने पे डांस करके दिखाती है अपना फोक। पल्लू लटीक है गुरी को, पल्लू लटीक है जरा सो टेडो हो जा बाल मामर, पल्लू लटीक है पल्लू लटीक है गुरी को जियो बटी के। यस यस आप देखना इंडियन सकीरा पेरी डांस सकीरा। हाँ Mina mina wake samina mina saskalewa before you Africa jumbo jumbo bakke belly bell be cobra samina mina saskalewa before you Africa bana ke olle rajni fan मुंडी डांस अन्ना के जैसा चश्मा लगा के मुंडी डांस मंडो होले मेरा मंडो होले ऐसा हुआ करार रे कौन बजाए तंडो होले मेरा मंडो होले। चला आता आहे जादूगर। आता जादू बघूया आता कशी आहे ते। छड़ी है क्या है, मॅजिक छडी और हाथ बिल्कुल खाली एम्प्टी है। हाँ फर्श पे रफ करेंगे, यहाँ से मिट्टी उठाऊंगा, हाँ मिट्टी उठाकर बोल दूं लेके आओ, छड़ी घुमाऊंगा तब डबल बन जाएंगे, आपकी नजर में नहीं आएगा। हाँ चलो डबल कॉइंस बन जाओ। हाथ में बैग में से मिट्टी लाऊंगा, दो बनाने बाहर आ जाओ, दो हो जाना, दो बन जाओ, और 3 बार ऐसे घुमाएंगे, यहाँ पर डबल कॉइंस कितने कॉइंस हो गए हाथ में? मनी हाँ बना दो। 1 2 3 मिट्टी लगाऊंगा, हाथ झड़काएंगे और यहाँ से तोड़ के दूंगा। अरे बाप रे। 2 बनाए, मज़ा नहीं आया। यहाँ देखे सर मैजिक, हाँ 2 मैजिक के कप हैं हाँ और 3 बॉल हैं। इसका मैजिक देखेंगे। हाँ 1 बॉल दिल्ली जाएगी घूमने। कहाँ पे? दिल्ली। चलो दिल्ली लेकर जाओ, चली जाना, भाग जाना और दौड़ जाना। बॉल इधर या उधर? बॉल किस साइड? वो साइड में, ये है, ये वो साइड में, वो साइड में। और ये मुंबई जाएगी। चलो यहाँ पर कितनी बॉल आ गई? 2 आ गए। जी बिल्कुल सही, दिल्ली और मुंबई की। और ये बॉल यहाँ से गायब। चलो मोर राइट, वापस आओ, 1 रिटर्न, यहाँ से 2 रिटर्न और ये 3 रिटर्न। अरे बाप रे कैसे? वंस मोर फिर से देखो। हाँ 1 बॉल को बॉक्स में लॉक करूं और 1 इधर, लास्ट बॉल में अपने हाथ में बंद करूं। तुम चलो बॉक्स में, गई तो यहाँ 2 आ गए और दोनों ही बोले बंद। तुम भी चलो, ये गायब होगी। तीनों बैठकर बातें करते मजाक करते थे। आता इथे नक्षत्र गार्डन आहे। आपल्या ज्या 12 राशी असतात त्या 12 दगडांवर आर्ट केलेले आहे आणि 27 नक्षत्रांचे झाडं लावले आणि त्याची माहिती तिथे बोर्डवर लिहिली आहे। चल आता आपण बघितलं सगळे नक्षत्र। बायोगॅस प्लांट, हे बायोगॅस प्लांट आहे। ते ग्रीन कलरचा 2 ओपनवाला टँक आहे आणि इथे अंडरग्राऊंड सिमेंटचा टँक आहे। त्याच्यात जे काही हॉटेलचं वेस्टेज असतात ते शेण आणि पाणी हे सगळं एकत्र करून दुसऱ्या टँकमध्ये सोडलं जातं। त्याच्यानंतर त्याला 1.5-2 महिन्यासाठी सडवलं जातं। सडल्यानंतर त्याची जी वाफ बनते त्या जाळीच्या आतमध्ये एक बलून आहे, त्या बलूनमध्ये ती स्टॉक होते आणि स्टॉक होतो तो गॅस मिथेन गॅस रेडी होतो। इथूनच पाठीमागे वर्कर्स लोक राहतात, त्यांच्यासाठी सप्लाय केली। तर इथे मी तुम्हाला जाळून दाखवते। हां म्हणजे गॅस आपल्या इथे तयार झालेला आहे।
आपला जो नॉर्मल गॅस असतो सेम त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असतं ह्याचा फ्लो. ह्याचं थोडं जास्त असतं. हे बघा शेणापासून धूप बनवलं. धूप आहे धूप. सुकाय ठेवली. आता हे बघा सुका पत्ता आहे, सुका शेण. हां ह्या दोघांचे या प्लेटमध्ये 7 लेअर लावले जातात. सुका शेण, सुका पत्ता. त्याच्यानंतर 5 दिवस त्याच्यावर पाणी मारतात. अच्छा. आणि त्या मारतात कारण शेण गरम असतं, त्याच्यात जास्त हीट असतं. हां बरोबर. ते झाल्यानंतर त्याच्यावर अर्थम्स सोडतात. हां. अर्थम्स ते खाऊन पूर्ण बारीक करतात. अच्छा. आणि 1 हफ्त्याने आम्ही वरचा 1 लेअर काढतो, त्याला चालतो. काढल्यानंतर बॉर्मी कंपोस्ट खात असं त्यात माती केमिकल काही टाकलं नाही, हे पूर्ण नॅचरल खात बनतं. आणि इथे जेवढी पण झाडं आहेत ना त्याच्यासाठी त्या वापरतात. झाडांना हेच औषध ते करतात. आणि गोबरची लाकडी हे उपला आहे, ती भट्टीसाठी हवनसाठी यूज केलं जातं. अच्छा. आणि 5 प्रकारचे धूपबत्ती बनवली जाते. गव्हाण, हवन, मच्छर, चंदन, धूप. अच्छा. प्रोडक्ट हवे असतील हे ते इथेला शॉप आहे, तिथे तुम्हाला मिळतील. अच्छा आपलं तिथे मेन शॉप आहे. हां तिथे भेटतील सर. तुम्हाला आतमध्ये सांगा. बरोबर. ह्याला काय बोलतो आपण? गांडूळ. हां. तुमचं पिल्लू थकले आता त्याला उचलून घेतलं आहे मी. छान वाटतं ना तुलाच? ती सारखी जीत होते पण आता आज थोडी थकली. दर पकड फोन पकड बोल. बोला बोल. ये गॅस ये चलो तुम्ही ना इथे आहे बघितली या तुम्ही नाही या हाय हे नाही. इकडे एक स्विमिंग पूल आहे बघा दुसरा. महाराजे यांच्या राजवाड्यामध्ये कसं असतं हे देखावा सेम त्या टाईपचं आहे बघा. इथं पिक्चरच्या शूटिंगमध्ये सुद्धा असलं यूज केलं जात असतं. तिथं राजा बसतो असं मैदान असतं बघा. इकडे तलवारबाजी वगैरे होत असते. इथे आराम करायसाठी झोके वगैरे बांधले तिथे. वाटतं तुला फिरायला आलो इथं तर छान वाटतंय. हां हां पण काय थोडंसं काय थोडंसं दाप लागते ना. जाऊ लागायला काय म्हातारी झाली आहे. वजन वाढलं म्हातारं. तुमचं वाढलं, माझं नाही वाढलं. हां माझं वाढलं तरी मी स्ट्रॉंग आहे. होय ड्युटी करते म्हटल्यावर काय अशीच करते का? होय स्ट्रॉंग आहे मग होय. मोठ्यावर चप्पल बघा खाली, माझी चप्पल घालते आणि सहज उठते. ओके पळून दाखवा 1-200 मीटर. अयो गॅस मी होती चाहते ऐसे खाना नाही वर्डू आहे. काय जाओ ना काय करू? तुला कोणी वर चढायला लावलं? मम्मा. मम्माला बोलाव. हां मम्माला बोलाव बचावने के लिए. गुड गर्ल. इथं बघा पाळणं इथे. त्याच्यानंतर इथे ॲडव्हेंचर झोन आहे. इथे ॲक्टिव्हिटी आहेत. त्याच्यामध्ये झिप लाईन आहे. त्याच्यानंतर जीप सायकलिंग आहे. जीप सायकल म्हणजे त्याच्यावरून असं ते सायकल असते. ते सायकल असे चालवत जायचं वरून. मित्रांनो या इथं म्हणजे आपल्या पाठीमागे बघायला भेटतं इथे शेती आहे. आपला कोणत्याही रसायनाचा वापर न करता म्हणजेच की नैसर्गिकरित्या जी शेती केली जात असते त्याला प्राकृतिक शेती असं म्हणतात. ही शेती या इथं आपल्याला बघायला भेटते. नैसर्गिक म्हणजे आपलं पालापाचोळा बोला किंवा आपले शेणखत आलं, कोंबडी खत आलं किंवा अजून काही इतर गोष्टीपासून जे आपले औषधं बनवले जातात नैसर्गिकरित्या त्याला बोलतात आपली प्राकृतिक शेती. आणि हे आपण आता इथं बघणार आहे आतमध्ये कशा रीतीचे आहे. तर हे प्राकृतिकमध्ये काय काय ह्यांनी केलं आहे इथं तुळस बघायला भेटते. हे जे आहेत कर्तनालय आहे, साई क्लिनिक आहे. डॉक्टर आहे तिथे? हां सुट्टीवर आहे. कोण आहे? अच्छा सिस्टर नाही का? डॉक्टर सुट्टीवर येत आहे असं. बच्चे को धोखे से हवा आती लॉक लॉक लकड़ी काटने वाला घास काटने वाला चाकू से ऊपर वाला के दूसरे
क्या क्या बनाया अभी? लकड़ी काटने वाला, घास काटने वाला, चाकू छुरी, कटावनी, पेड़ा करने का। हाँ हाँ। कटावनी बना। सुबोध बाहिल लोहारे हारी कोण आहे आता. अंगणवाडी येतं तिथे? अच्छा अच्छा. अच्छा नॉर्मल तुम्ही आपलं बेसिक शिकवता. देखने का मिक्स किया ना पूरा दोघांचं करा मला पण करा. फ्राई राइस वेज फ्राई राइस. बस 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 खाऊया थोडा थोडा. हे पण डाळच आहे भातावर. भात घेऊया आणि 2 घ्या 2 चपाती पनीर थोडी थोडीच घे जास्त तर कारण की एवढे प्रकारचे आयटम आलेत. आता आपण हे टेस्ट करूया. चला चायनीजचा फ्राय राईस आहे व्हेज, चपाती आहे इथे, काकडी, त्याच्यानंतर इथे हे कटलेट आहे. हा काय का? हा भजी भजी आहे. इथे कांदा आहे, इथं रायता आहे, इथे चपाती आहे, इथं ह्याचा भोपळा आहे बघा, दुधी भोपळा आहे. दुधी भोपळ्याचा हा हलवा आहे. आणि त्याच्यानंतर हे भरपूर काय आयटम आहे. आता टेस्ट करून बघू आपण कसं आहे ते. हां मस्त आहे. मित्रांनो आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं. आता बघू अजून काय एक्सप्लोर करायचं. मैं जा रहे हैं हम. चलो गाइस. हे बघ या ठिकाणी 1600 रुपये पर पर्सन एवढे आकारले जातात. त्याच्यामध्ये खाणं पिणं सगळं आलं, नाश्ता सगळं आलं याच्यात. आणि आज या ठिकाणी मला सांगताना खूप दुःख वाटतं आहे. 1600 रुपये एवढी अमाऊंट खूप जास्त होतं आहे. एक सर्वसामान्य माणसाला 1000 ते 1200 रुपये ठीक आहे, बाकी प्रत्येकाची चॉईस. धन्यवाद.